निर्माण श्रमिकों का सम्मेलन, उप मुख्यमंत्री द्वारा सुरक्षा कवर कार्ड, संसार एवं सुरक्षा किट का वितरण। राज्य सरकार विभिन्न कल्याणकारी योजनाओं के माध्यम से आम आदमी के जीवन में बदलाव लाने का काम कर रही है। उप मुख्यमंत्री और संरक्षक मंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य में 38 लाख से अधिक श्रमिकों को पंजीकृत किया गया है और निर्माण श्रमिक बोर्ड व विभिन्न योजनाओं के माध्यम से सामाजिक सुरक्षा प्रदान की गई है। उन्होंने श्रमिकों के सुरक्षा कार्ड, स्वास्थ्य एवं सुरक्षा किट वितरित किए। उप मुख्यमंत्री फडणवीस के साथ निर्माण कर्मकार मंडल के पूर्व अध्यक्ष ओम प्रकाश उर्फ मुन्ना यादव, पूर्व महापौर संदीप जोशी, नगर कार्यवाहिका सोनाली कडू समेत अन्य लोग उपस्थित थे। उप मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि निर्माण श्रमिक बोर्ड के माध्यम से श्रमिकों को पंजीकृत करके विभिन्न सरकारी योजनाओं के माध्यम से उन्हें सामाजिक सुरक्षा प्रदान की जा रही है। निर्माण श्रमिकों के बच्चों को प्राथमिक से स्नातक तक निःशुल्क शिक्षा प्रदान की जाती है। साथ ही प्रतिष्ठित शिक्षण संस्थानों में प्रवेश पाने वाले बच्चों के लिए शिक्षा शुल्क माफ कर दिया गया है। इन श्रमिकों के परिवार को 5 लाख तक का निःशुल्क इलाज उपलब्ध कराया जा रहा है। अटल आवास योजना और प्रधानमंत्री आवास योजना के माध्यम से बेघर श्रमिकों को 4 लाख रुपए की वित्तीय सहायता के साथ उनके वाजिब घर दिए गए हैं। उन्होंने कहा कि श्रमिकों के बच्चों को कौशल प्रशिक्षण के माध्यम से कौशल आधारित शिक्षा दी जा रही है। निर्माण श्रमिकों को आज सुरक्षा कार्ड दिया गया है और इसके माध्यम से श्रमिकों के परिवार को स्वास्थ्य, शिक्षा, आवास आदि 12 सेवाएं प्रदान की जाएंगी। राज्य सरकार ने आम लोगों के लिए विभिन्न कल्याणकारी योजनाएं शुरू की हैं। मुख्यमंत्री माझी लड़की बहन योजना के माध्यम से महिलाओं के बैंक खाते में प्रति माह 1500 रुपए की सहायता दी जाती है। लेक लड़की योजना के माध्यम से लड़की के जन्म से लेकर 18 वर्ष तक की आयु तक 1 लाख रुपए की सहायता चरणों में प्रदान की जा रही है। लड़कियों को निःशुल्क उच्च शिक्षा प्रदान की जाती है। राज्य सरकार ने राज्य की 1 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का निर्णय लिया है। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय संदीप जोशीजी, मुन्ना यादवजी, रितेश गावंडेजी, किशोर वानखेडेजी, राजाभाऊ लोखंडेजी, रमेश भंडारीजी, नंदाताई जिचकार, सोनालीताई कडू, प्रमोदजी तभाने, विवेकजी तरासे, बंडूजी गायकवाड, विमलजी श्रीवास्तव, संजयजी उगले, वर्षाताई चौधरी, राजू वाघ, नितीन महाजन, विवेक मेंढी, कल्पनाताई तडस, शालिकजी कडू, अनुसुयाताई गुप्ता, उमेशजी कडू, प्रवीणजी चौधरी, त्याचप्रमाणे योगेशजी थापे, अजय डागा, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला। खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला आणि त्या कायद्यामध्ये जेवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅन्डेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला। पण हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालन योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदे मिळत नव्हते। जेमतेम 3-4 लाख बांधकाम कामगार नोंदीत होते। त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचं अध्यक्ष आपण केलं आणि त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजेत, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं। मला आठवतं की 5 लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण 20 लाखापर्यंत नेलं। आज जवळपास 38 लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या। या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना, मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला। पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो। त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज
हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला. एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला. यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं, आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये असे 4 लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला 4 लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला. आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील, भांडी असतील, अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला. आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे. आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय, मुन्नाजींनी सांगितलंय खरं आहे, हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे. या कार्डामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झालं तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे, आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे. आणि अनेक योजना आहेत, जवळजवळ 10-12 योजना, म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे. सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला, दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत, एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत. सामाजिक सुरक्षिततेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे. एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं. आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातून मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय. आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना किट, भांडी, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कुपन मिळेल, त्या माध्यमातून मिळणार आहे. मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार हे सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात काय परिवर्तन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो. आपल्याला कल्पना आहे, आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. आज आपण वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो. आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर, ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत, अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ. ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे देऊ. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे. आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले. हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या, मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती 18 वर्षाची होतपर्यंत आपण 1 लाख रुपये त्या मुलीला देतो. जन्माला 5,000 रुपये देतो, पहिल्या वर्गात 5,000 रुपये देतो, चौथ्या वर्गात 6,000 रुपये देतो, 7व्या वर्गात 7,000 रुपये दिलो, 11व्या वर्गात 10,000 रुपये देतो. असं करत जवळजवळ 1 लाख रुपये आपण या मुलीकरता देतो. ही लेक लाडकी सारखी योजना आपण केली. एसटी मध्ये महिलांना प्रवास 50% पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे. सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे. एवढंच नाही तर आमच्या मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कमवा आणि शिकासारखी योजना आली
की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे. 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय, त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत. मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील. काही कारणाने ते देऊ शकले नाही तर 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खासगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल. आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं ठरवलंय. परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला. महाराष्ट्रातल्या 11 लाख गृहिणी ज्या 2 वर्षापूर्वी 1 पैसा कमवत नव्हत्या आता त्या वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत आहेत. कोणी 2 लाख, कोणी 3 लाख, कोणी 8 लाख, कोणी 12 लाख रुपये वर्षाला कमवत आहेत. अशा लखपती दीदी 11 लाख लखपती दीदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या. आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं, म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, आपलं घर संसार चालवतील आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती ही येईल. अशा प्रकारच्या अनेक योजना या आपण या ठिकाणी राबवतो आहोत जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आलं पाहिजे. आता या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले. पण काळजी करू नका, कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे, आम्ही तो पैसा ठेवलेला आहे, आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही. कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो. आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली 25 वर्ष मी सातत्याने विधानसभेत निवडून जातो. आपल्या आशीर्वादाने राज्याचा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पदांवर मला जाता आलं. या सगळ्या पदांवर गेल्यानंतर मी कधीही स्वतःचा विचार केला नाही. मी बिल्डरशिप केली नाही, मी इंडस्ट्री तयार केली नाही, मी शाळा कॉलेजेस तयार केले नाही, मी माझा कुठलाही त्या ठिकाणी साम्राज्य तयार केलं नाही. तर सामान्य माणसाचं हित जोपासण्याकरता गेली 25 वर्ष विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा देखील गर्व आहे की आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात. म्हणूनच एक तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवाभाऊ हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक प्रमुख नेता म्हणून जातो आणि अख्ख्या महाराष्ट्राला बदलवण्याची क्षमता ठेवतो. ही क्षमता ही देवाभाऊची क्षमता नाही आहे, ही तुमची क्षमता आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात म्हणून ही क्षमता मला मिळते, म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण हे काम करू शकतो. माननीय गडकरी साहेब असतील, मी असेल, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी तुमचा जो प्रेमाचा हात आहे त्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या पदांवर जातोय आणि प्रामाणिकपणे तुमच्याकरता काम करतोय, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतोय. मला या गोष्टीचाही आनंद आहे की आज हजारो कोटी रुपयाची कामं आपण या दक्षिण पश्चिम मध्ये केली. भविष्यातही लोकांच्या अडीअडचणी आपल्याला दूर करायच्या आहेत आणि त्या निश्चितपणे आपण दूर करू हा विश्वास मी तुम्हाला देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आज हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केल्याबद्दल दक्षिण पश्चिम मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.